तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि मी आज सकाळच्याच व्हिडिओला सुरुवात केलेली. त्या अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि एवढा लवकर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की जी आपली नवीन गाय आणलेल्या, तर तिची रात्री डिलेवरी झाली. रात्री 12-12:30च्या सुमारात तिची डिलेवरी झाली आणि मस्त अशी तिने कालवड दिली आणि एवढं रात्रभर आम्हाला जागवलं. तर म्हणलं तुम्हाला दाखवावं, तिची कालवड पण एवढी सुंदर झाली का नाही. तर आतापर्यंत आपल्या 5 गायींमधल्या 3 गायी वेल्यात, 3 गायींना कालवडी झाल्यात. आता राहिल्यात 2 गायी. तर त्यांचं पण आज काय सांगता येत नाही, आज दिवसभरात एखादी तरी येईलच. तर चला आता तुम्हाला दाखवते आपली काली. तर कालीने इतकं सुंदर वासरूला जन्म दिलाय का नाही, एकदम भारी वाटतंय. आणि तिची आपदा पण भरपूर झाली. तर चला आता तिच्यापाशी जाऊ. तर आज सकाळची सगळी कामं आवरली, धारा ही काढून झाल्या. कारण नवीन गाया वेल्यावरती त्यांच्या हातावरती धारा काढावं लागतात. तर ही टाइम झाला. आता दूध डेअरीला गेलं आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर चला आता जाऊया घरी गायांपाशी. तर आमच्या मनीला इकडं बांधली बघा आज सकाळचीच, कारण तिला तिथं बसा येईना आणि रात्रभर बसली नाही, त्याच्यामुळे इकडं बांधली आता तिला. आज कशा कशा बांधल्यात गाय. आज गायांचं सगळा राडा होऊन गेलेला आहे, कारण एका शेजारी एक पण गाय नाही. इकडं तिकडं बांधल्यात. कारण काय झालं माहितीये का, पहिले जे जागा होत्या का नाही तिथं थोडं खड्डं होतं आणि रात्री त्यांना बसा येईना. तर कालीची डिलेवरी होत होती आणि मनीला पण बसायला त्रास होत होता. मग मनीला इकडं बाजूला बांधली आणि आता इकडं सावलीला आणली. तर आता खाऊन झालंय त्यांचं, पाणी बिणी पेल्यात. तर आता आणल्यात सावलीला. तिला थोडस आता तकलीफ होती, बसायला येत नाही. तर म्हणलं चला आजचा अपडेट द्यावा तुम्हाला. इकडं आणलेला आहे ऊस आज सकाळी सकाळी तोडून रानातनं. आणि इकडं मकवण आणलेलं आहे. तर अजून मकवण आणायचंय, थोडस रात्रीचं शिल्लक राहिलेलं आहे ही मकवण. आणि ही आहे आपली काली. तर कालीची भरपूर आपदा झाली बरं का. अक्षरशः एक 15 ते 20 मिनिटं तर ना उठतच नव्हती डिलेवरी झाल्यावरती. एवढं म्हणजे तिचं जे बाळ आहे ना एवढं मोठं होतं. आणि आता बघा धाराही काढल्या, त्यांचं दूध गेलं डेअरीला. तर गाई वेल्यावरती ना पूर्ण चिक जो असतो तिच्या कासमधला ते कधीच काढायचा नसतो, कारण थोडं तरी दूध तिच्या सडामध्ये कासमध्ये राहिलं पाहिजे, जेणेकरून गाईला ना कॅल्शियम उतरू नये. ह्यासाठी पूर्ण कधीच नवीन गाय येईल ना तर तिचं दूध चिटून काढायचं नाही. आणि इकडे बघा आता, तर सकाळी लवकरच डॉक्टरांना फोन केलेला आहे, पण आता 9 वाजले तरी अजून डॉक्टर आले नाहीत. तर आता डॉक्टरांना बोलवून तिची पिशवी धुवून घ्यायची आणि त्यानंतर तिला 2 बाटल्या सलाईन लावून घ्यायचं. आणि त्याच्यामुळं मग ती म्हणजे कसं शरीरात ताकद राहील. एवढी मोठी गाय आहे, पण अक्षरशः तिनं ना डोळं पांढरं केलं डिलिव्हरीच्या वेळेस आणि जीभ पण बाहेर टाकली होती, कारण तिची भरपूर आपदा झालेली. आणि रात्रीचं काय एवढ्या रात्रीचं डॉक्टर येत नाहीत, त्याच्यामुळं मग आता सकाळी फोन केलेला पण अजून काय डॉक्टर आले नाहीत. तर काशेवरती थोडीशी सूज आहे अजून तिच्या. आणि इकडं आहेत आपले ह्या गवळणी. तर ह्यांना आता पाणी बिणी दाखवून झाले बरं का, खाल्ले त्यांनी भरपूर. हे बघा रात्री हिथं होत्या आणि इकडं चिखलामुळं ना त्यांना बसायलाच आलं नाही, मग तिकडं घेतल्या. तर रात्री 12 वाजता इकडं मेका ठोकून मग इकडं बांधल्या. आणि आता ह्यांना घ्यायचंय सावलीला झाडाखाली, कारण अजून आपण गोट्यात काय बांधत नाही आणि बांधायच्या पण नाहीत आता, कारण पाऊस बिऊस आला तरच गोट्यात बांधायच्या नाहीत. तर अशा उघड्यावरती झाडाखालीच तिकडं ठेवायचं. त्यासाठीच काल आपण तिकडं जागा केलेली. आणि इकडल्या गायांचं बघा सगळं आता खाणं पिणं सगळं आवरलं, धारा झाल्या आणि उन्हाच्या अधिकार त्यांना सावलीला नेलंय. तर आता म्हणतात ह्यांना का ठेवलंय, तर ह्यांना आता न्यायचंय. निम्या बांधून झाल्यात, निम्या राहिल्यात बांधायच्या. इकडं आहे आपल्या कालीचं पिल्लू. तर बघा किती मोठं झालंय, त्याच्यामुळे तिची भरपूर आपदा झाली. तर ही आहे आपल्या कालीची कालवड. आणि इकडं आहेत ईश्वरीची एक कालवड आणि राधीची एक कालवड. तर या तिघीच्या 3 कालवडी येत्या. आता दूध सकाळी सांडलं, पिऊनच म्हणजे हेच करायचं, दुसण्या मारायचं. ते आज त्यांनी दूध सांडलं पिताना.
कशी बसल्यात ते बघितलं का? 6 जणी इकडं वळीनं बांधल्यात, वळीनं इकडं बसल्यात. तर कसं वाटलं आपल्या कालीचं कालवड? कारण एवढं मोठं झालंय ना, लेच भारी, म्हणजे एवढं तब्येतीने ह्यानं भारी झालंय. आणि काली पण तशीच आहे आपली. कालीची पण तब्येत ही म्हणजे अशी मोठ्या हाडाची आहे, त्याच्यामुळे तिचं बाळ पण मोठंच झालंय आणि तिची आपदा पण लय झाली. तर आज एवढी काम आहेत ना भरपूर. आज गाया धुवायचे ते, आणि आपला जो दुधी भोपळा आहे तो पण तोडायचा आहे. आज दिवसभर बघू आता काय काय शूटिंग घेता येतंय ती घेईनच. आणि त्यासाठी आज सकाळच व्हिडिओला सुरुवात केलेली. तर बऱ्याच दादांचे आपल्याला कमेंट होते की आपल्या 5 गायी कितीला बसल्यात, केवढ्याला बसल्यात आहे. तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या गायी केवढ्याला बसल्यात सगळ्या, आणि आपल्याला म्हणजे व्यवस्थित दर भेटलाय का महाग लागल्यात, नक्की मला कमेंट करून सांगा. तर म्हणलं चला आज सांगावाच, कारण 2 दिवस झाले व्हिडिओ बनवताना लक्षात न जाते म्हणजे आपल्याला पूर्ण सटावरती कशा बसल्यात ती सांगायचं. तर खूप साऱ्या दादांच्या कमेंट होत्या बरं का, आपल्या सगळ्या गायी म्हणजे 5 गायी कितीला बसल्यात. तर म्हणलं आज सांगावाच आणि आवर्जून सांगावं, कारण काय होतंय व्हिडिओ बनवताना नंतर जाता लक्षात न. तर आपल्या 5 गायी बसलेल्या आहेत आपल्याला 4.5 लाखाला. तर गायी पण तशाच आहेत. तर 80, 85, 86, 87 हजारापर्यंत एक गाय बसली असन असा माझा अंदाज आहे, कारण मी काय अजून हिशोब केला नाही. आणि एकवट म्हणजे सगळ्या सटावरती घेतलेल्या आहेत 4.5 लाखाला ठरवून, त्याच्यामुळे अजून एवढा काय बारकाव्याने हिशोब केला नाही मी. तर 80, 86, 87 किंवा 88 हजारापर्यंत अंदाज आहे माझा. एक गाय बसली असावी, कारण गाय पण चांगल्यात आपल्या, तुम्ही तर बघितल्यात, आणल्यापासून दाखवल्यात. आणि तुझं आता ही तर रात्रीची इली, त्याच्यामुळं हिचा काय आज तर चिकच निघलेला आहे. तसंच ही 2 दिवसापूर्वी वेलेली, म्हणजे त्यांच्या घरीच वेलेली. तर हिचं कालपासून आपल्याकडं दूध चालू झालंय. तर कालपासून बऱ्यापैकी दूध वाढलेलं आहे तिचं, 14, 15, 16 पर्यंत गेलेली. आणि तसंच ती पलीकडची ती पण वेलेली, पण ती आजारी असल्यामुळं तिचं आतापर्यंत 12 क्रॉस केलंय तिनं, आणि अजून आजारी खाय नाही एवढी. सगळ्या म्हणजे 5 गायी आपल्याला 4.5 लाखाला बसलेल्या. तर महाग लागल्या का योग्य भाव भेटला आपल्याला, म्हणजे योग्य दरात भेटल्या नक्की कमेंट करून सांगा. तर आता कालीला डॉक्टर बोलवून सर्वात अगोदर तिला सलाईन लावून घ्यायचंय, कारण अजून पण ती म्हणजे एवढी खाई नाही, आणि तिची आपदा झाल्यामुळे तिचं थोडीशी एवढी मोठी असताना सुद्धा पाकाळली आहे. तर आता पहिलं डॉक्टरांना बोलवायचं, तिला सलाईन लावून घ्यायचं, त्यानंतर सर्व गायी धुवून घ्यायच्या, कारण आता 3 जणी गेलेल्या आहेत त्या, तर त्यांना धुवाच लागतं. वेल्या गायी की धुतल्याच पाहिजेत, त्यांना 2-3 दिवस कंटिन्यू रोजची रोज धुलं पाहिजे. आणि तसंच गाई वेल्या ना तर कधीच 3 ते 4 दिवस ना मशीन लावायची नाही, मशीनवरती दूध काढायचं नाही, आणि पूर्ण चिटून गायचं दूध कधीच काढायचं नाही, कारण कॅल्शियम उतरतं, मग सडामध्ये रक्त उतरतं आणि गायी पण म्हणजे आजारी पडतात त्यासाठी. तर इकडच्या गायांचं बघा आता सगळ्या बांधून गोट्यात निवांत झाल्यात आहे का नाही, आता बसायला लागल्या बघा. कारण सकाळचं आता लय लवकर म्हणजे 6 वाजल्यापासून 5:30 वाजल्यापासून खात्या ती धारा ही होत्या त्या, आणि त्याच्यामुळं मग त्यांचं सगळं आवरलं की मग इकडं बांधायची. तर आपल्या कालीचं जे बाळ आहे ती कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा बरं का, कारण एवढं सुंदर आणि खरंच मोठं आहे, गुटगुटीत आहे. तसं हिकडल्या हे 2 तर कशी बघा मस्त गुटगुटीत आहे ती का नाही, तिन्ही पण कालवडीत झाले ते तिघी, म्हणजे आतापर्यंत तिघी गेल्या, तिघीला पण कालवडीत झाले ते. तर वाढते झाल्या 5ला, म्हणजे 5 गायींवर 5 कालवडी. आता बघू यांना काय होतंय. सध्या तर 3 येत्या, अजून आता ह्या दोघी जेव्हा येतील तेव्हा कळल की ह्यांना काय होतंय ती. तर आपण ह्या कालवडांचं सविस्तर व्हिडिओ, ह्यांचं संगोपन कसं करायचं आणि किती महिने ह्यांना दूध पाजलं पाहिजे, आणि ती दूध किती पाजलं पाहिजे, जेणेकरून जी आपली कालवडी येते त्या लवकरात लवकर मोठ्या होत्या आणि तंदुरुस्त राहते, किंवा त्यांना कुठला खुराक चारला पाहिजे. तर ह्याच्यावरती आपण व्यवस्थित नंतर व्हिडिओ बनवू सविस्तर, ज्यावेळेस ह्या 2 म्हणजे ह्या 2 गायी येतात त्यांना काय होतंय ह्या हिशोबावरती बनवू व्हिडिओ. मग
मग सांगेनच तुम्हाला की आपल्याकडे कालवडे आपण कशी सांभाळतो, त्यांना काय 1 महिन्यापासून म्हणजे 8 दिवसापासून त्यांना काय काय खायला चालू करतो आपण, खुराक काय काय देतो आणि दूध किती असतं आपल्याकडं त्यांना वाचताना. तर ह्यांचा व्हिडिओ सविस्तरच बनवेन मी लवकरच. तर असं चला बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता भरपूर अजून काम आहे ती, त्यासाठी मी आज सकाळचाच व्हिडिओ बनवून घेतलाय. आज ह्यांचं सकाळीच अपडेट दिलेलं आहे. चला बाय सर्व.